श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपण नवीन घर घेतलं की एक गोष्ट ठरलेली असते, वास्तुशांती. पण खरंच आपण कधी विचार केलाय का की वास्तुशांती का करायची असते? ही फक्त एक परंपरा आहे की यामागे काही शास्त्रीय आध्यात्मिक कारणंही दडलेली आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशांती म्हणजे काय, ती का करायची असते आणि न केल्यास काय होऊ शकतं. तर सर्वप्रथम जाणून घेऊया वास्तुशांती म्हणजे नेमकं काय. वास्तुशांती म्हणजे वास्तू तयार झाल्यावर त्यातील प्रत्येक अणुरेणूवर केलेली वैदिक प्रक्रिया. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक जागेत काही ना काही ऊर्जा दडलेली असते. ती सकारात्मक किंवा नकारात्मकही असू शकते. जेव्हा एखाद्या जागेवर नवीन घर बांधलं जातं तेव्हा त्या भूमीवर आधी काय होतं, कोण राहायचं, कोणत्या घटना तिथं घडल्या आहेत हे आपल्याला माहीत नसतं. अशा वेळी वास्तुपुरुषाची पूजा करून त्या जागेतील नकारात्मक ऊर्जा दूर करत सकारात्मक कंपनं निर्माण केली जातात. पण ही वास्तुशांती का करायची? तर घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, आर्थिक स्थैर्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांततेसाठी. आपण बघितलं असेल, काही घरात सगळं असूनही समाधान मात्र नसतं, तर काही घरांमध्ये साधेपणातही आनंद ओसंडून वाहत असतो. यामागे वास्तुदोष असण्याची शक्यता असते. वास्तुशांतीच्या वेळी केले जाणारे मंत्रोच्चार, हवन आणि पूजन हे घरातील पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी केले जातात. आता आपण वास्तुदोषाविषयी थोडं जाणून घेऊया. वास्तुदोष म्हणजे घराच्या रचनेत किंवा दिशांमध्ये असलेली चूक. जसं मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असणं, स्वयंपाकघर किंवा शौचालयाची चुकीची जागा किंवा बेडरूमची अयोग्य दिशा. या सगळ्यामुळे घरात तणाव, आजारपण, आर्थिक नुकसान किंवा सतत वादविवाद होऊ शकतात. अशा दोषांचं निवारण करण्यासाठी वास्तुशांती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पण मित्रांनो, असं काही नाही की वास्तुशांती न केल्यास काहीतरी भयंकरच घडेल. पण घरात वारंवार अडचणी निर्माण होणं, कामात अडथळे येणं, आरोग्याच्या समस्या तसंच मानसिक अस्वस्थता या गोष्टी जाणवू शकतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करण्याची परंपरा निर्माण केली आहे. तर मित्रांनो, वास्तुशांती हा केवळ एक धार्मिक विधी नसून ती आपल्या घरातील ऊर्जा संतुलित करण्याची एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. नवीन घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी यासाठी वास्तुशांती करणं नक्कीच फायदेशीर ठरतं. धन, समृद्धी आणि आनंद तुमच्या आयुष्यात सदैव भरभरून येवो. श्री स्वामी समर्थ.